आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज। साळेगावातील दलितांच्या स्मशानभूमीची ग्रामपंचायत अभिलेखात नोंदच नसल्याने तरुणाई झाली आक्रमक। दलित तरुणाचे चक्क स्मशानभूमीतच 2 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू। प्रशासनाने 2 दिवसात निर्णय न घेतल्यास उपोषणकर्त्यांचा आत्मदहनाचा इशारा। केज तालुक्यातील साळेगाव येथील एका दलित तरुणाचे न्याय हक्कासाठी चक्क स्मशानभूमीत 2 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे। मात्र या उपोषणाकडे लोकप्रतिनिधींसह प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे, असा आरोप ग्रामस्थ व उपोषणकर्त्यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे। याबाबतची सविस्तर माहिती अशी की केज तालुक्यातील साळेगाव येथील दलित समाजाच्या पूर्वजांच्या मागील 4 पिढ्यांपासून स्मशानभूमीत समाधी आहेत। या स्मशानभूमीच्या जागेची नोंद ग्रामपंचायतीच्या अभिलेखात घेण्यासाठी मागील 4 ते 5 वर्षापासून दलित समाजातील तरुण पाठपुरावा करत आहेत, परंतु लोकप्रतिनिधी हे स्वतःच्या नातेवाईक व मित्रपरिवाराला सदर जागेचा लाभ मिळावा म्हणून नोंद घेण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहेत, असा आरोप उपोषणकर्ते रोशन रामा सरवदे यांनी केला आहे। मागील 2 वर्षापूर्वी रोशन सरवदे हा तरुण सदर मागणी संदर्भात उपोषणाला बसला असता बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे व गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि काही समाजसेवक यांनी मध्यस्थी करून उपोषणकर्त्यांना सांगितले की आपण तुमच्या दलित समाजाच्या स्मशानभूमीची नोंद घेऊ, परंतु शब्द पाळला नाही व खासदार यांच्या स्वीय सहाय्यकांना मोबाईल दूरध्वनीद्वारे संपर्क केला असता ते दलित युवकांचे फोन घेत नाहीत, असा देखील सरवदे यांनी आरोप केला। सदरची जमीन ही या गावातील एका व्यक्तीच्या नावाने महसूल प्रशासनाच्या अभिलेखात नोंद आहे। ती व्यक्ती सदर जमीन दानपत्राद्वारे देण्यास तयार असताना गावचे सरपंच व त्यांचे सहकारी जाणीवपूर्वक दलित समाजाच्या स्मशानभूमीची महसूल विभागाच्या व ग्रामपंचायतीच्या कार्यालयाच्या उपोषणकर्त्यांनी म्हटले आहे व तसा आरोप केला आहे। माध्यमांशी संवाद साधताना उपोषणकर्त्यांनी म्हटले आहे की जर माझ्या उपोषणाची प्रशासनाने 2 दिवसात दखल घेतली नाही तर मंगळवार रोजी केज तहसील कार्यालयात आत्मदहन करणार आहे, असा इशारा प्रशासनाला दिला आहे। साळेगाव येथे गेले 2 दिवसापासून आपण आमरण उपोषण करत आहात। नेमकं आपल्या मागण्या काय आहेत? मागण्या अशा आहे की आमच्या बुद्ध समाजाची मोशमभूमी गावामध्ये ती जवळपास 70 ते 75 वर्षापासून आमचे पूर्वज इथंच आहेत। माझे स्वतःचे वडील सुद्धा इथंच आहेत। तिची नोंद कुठंच नाही। त्याच्या नोंद मिळवण्यासाठी आम्ही इथं 2 दिवसापासून उपोषण करत आहोत कालपासून। आणि ह्याच्या आधी 2024 मध्ये एकदा उपोषण केलेलं आहे। ह्याच्यावर 2 वर्ष होऊन पण गेले, अजून कुठली कारवाई झालेली नाही। आपण आताच म्हणलात की गेल्या 2 वर्षापासून या स्मशानभूमीचा आपण पाठपुरावा करत आलेला आहात, तर नेमकं तुम्हाला याच्यामध्ये कोण सहकार्य करत नाही? सरपंच करीत नाहीत सहकार्य, सरपंच आणि ग्रामसेवक हे सहकार्य करीत नाहीत। त्या अनुषंगाने माननीय तहसीलदार साहेब आणि गट विकास अधिकारी साहेब यांना आपण काही तक्रार केलेली होती आणि सरपंच आहे का, हा सरपंच फक्त कोणाच्या सांगण्यावरून कुठला ग्रामपंचायत एक सदस्य आहे, त्याच्या सदस्याच्या मामाची जागा आहे, ती जागा फक्त वाचवण्यासाठी सरपंच सहकार्य करीत नाही। तुम्हाला असं म्हणायचंय का की सरपंच महोदय हे त्यांच्या नातेवाईकांना जागा बळकटी हे तुम्हाला वेळोवेळी उडवाउडवीची उत्तरं देत आहे? नातेवाईक नाही, त्यांचे दोस्त आहेत, त्यांचे पॅनल मधले त्यांचे राजकारण दबाव आणायला लागले तिथं। हे आपली स्मशानभूमीची जागा आहे किती आहे? ती जवळपास 1.5 एकर आहे। 1.5 एकर। या ठिकाणी किती जणांचे अतिक्रमण आहे? 1 जणांच आहे अतिक्रमण आहे, फक्त पायऱ्या आलेले आहेत। हे ग्रामपंचायतच्या 8च्या उतार्यावर याची नोंद आहे का रेकॉर्डला? 7/12 आहे, ही स्वामीच्या नावाने स्वामी 7/12 आहे माझ्याकडे। 7/12 त्यांच्या नावाने नोंद आहे, तर तुम्ही तहसीलदार साहेबांना भेटलात का? नाही भेटला, आम्ही भेटले त्याच्या आधी 2दा भेट झालेले। 7/12 हे आता ही 7/12 नोंद आहे, 7/12 दिलेला आहे त्यांनी आपल्याला। या गावचे आपण ग्रामस्थ आहात, नेमकं काय प्रकार आहेत आणि आपण एक बुजुर्ग म्हणजे जुनी व्यक्ती आहेत, त्याबद्दल काय सांगू? नेमकं काय प्रश्न आहे तुमच्या गावामध्ये?
प्रश्न म्हणजे काय फक्त हीच स्मशानभूमी आहे. फक्त म्हणजे नोंद करून घ्यायची तर किती अभ्यास करा हा त्याच्या फक्त घेतला. हे ग्रामसभेमध्ये कधी तुम्ही प्रश्न मांडला होता का? आता हे पोरायलाच ज्यावेळेस ग्रामसभा होती त्यावेळेस वारंवार विषय मांडलेले आहेत, पण ग्रामपंचायतनं आतापर्यंत कुठला ठराव घेतला नाही ह्या जागेविषयी. उडवडीचे उत्तर वारंवार दिलेले आहेत ग्रामपंचायतनं. ठीक आहे, ठराव देतात, तुम्हाला ही करतात. म्हणजे आतापर्यंत कमीत कमी 4 ते 5 वर्षापासून पाठपुरावा आम्ही पूर्ण समाज करते आमचा, पण ह्याच्यावर कुठल्याही ग्रामपंचायतने ऍक्शन घेतलेलं नाही किंवा काय केलेलं नाही ह्याच्यावरती. उलटा ग्रामपंचायतचं म्हणणं आमच्या स्थानिक जे मेंबर आहेत ज्या पॅनेलचा त्यांच्या नातेवाईकाची जागा इथं असल्या कारणामुळे ते स्थानिक जे मेंबर जे आहे ते ग्रामपंचायतला कुठेतरी सरपंचाला ह्यांना त्यांना सांगून कुठेतरी आम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न ग्रामपंचायत तिथली करत आहे साळेगावची. तुमचा हे राजकीय प्रश्न म्हणजे इथं उद्भवत असल्यामुळे तुम्हाला हे टाळाटाळ करतात. 100% करतात. या अनुषंगाने आपण वरिष्ठ कार्यालयाशी का पाठपुरावा केला? वरिष्ठ कार्यालयाची काही केलं नाही. ह्याचा विषय आमच्या पूर्वजांच्या इथं जमीन म्हणजे पूर्वज आमच्या इथं समाधी वगैरे आहेत, गेल्या 3-4 पिढ्याच्या इथं समाधी आहेत आमच्या ह्या बेसवरती आमचं म्हणणं होतं तुम्ही PTR आम्हाला त्या जागेची उपलब्ध करून द्या. ग्रामपंचायतला मागणी होती आमची. तरी 5 वर्ष म्हणजे आतापर्यंत 15-20 वर्षापासून आतापर्यंत कुठलीही PTR त्यांनी उपलब्ध ग्रामपंचायतने करून दिलेली नाही. आपण उपोषण करते आहात, आज आपल्या उपोषणाचा दुसरा दिवस आहे, तर प्रशासनातील अधिकारी कुणी आपल्याला भेट द्यायला आलते का? तलाठी साहेब आणि ग्रामसेवक साहेब आले होते. त्यांनी काय म्हणणं मांडलं तुमचं? त्यांचं म्हणणं असं आहे, ग्रामसभामध्ये ठराव घेऊ आपण, ग्रामसभामध्ये ठराव घेऊन आपण तहसीलदार साहेबाला ते पत्र देऊ आणि नोंद लावून घेऊ. तर ग्रामसभा घ्यायला आता उद्या 26 जानेवारी आहे. उद्या ग्रामसभा घेण्यापेक्षा आज विशेष ग्रामसभा घेऊन घेता येते. मग आज ग्रामसभा घ्या आणि ठराव घ्या म्हणलं मी. अजून कोण मला काय म्हणलं ना, बोललं ना अजून कोण. म्हणजे ठोस असा तुम्हाला निर्णय त्यांनी काय दिलेला असेल? नाही, अजून नाही काहीच. या अगोदरही आपण एक उपोषण केलं होतं असं म्हटलं, तर त्या उपोषणामध्ये नेमकं आपल्याला काय आश्वासन दिलेलं होतं? आश्वासन असे दिले होते, गावचे सरपंच, ग्रामसेवक अधिकारी आणि आताचे चालू खासदार बजरंग सोनवणे ह्यांनी मध्यस्थी करून हे उपोषण व्हायला घेतलं तर आपण नोंद लावून घेऊ म्हणून. खासदार महोदयांनी मध्यस्थी करून उपोषण सोडलं होतं, तर त्यांनी ते काम बजवलं का? नाही बजवलं. तुम्ही त्यांना काय संपर्क केला का? त्यांच्या PA फोन उचलित नाही. त्यांच्या PA ला मी बसायच्या आधी 2 फोन लावलेत. नेमकं कुणाला लावत होतं? विजय अंजनला फोन लावलेत. जर आता प्रशासनाने जर तुमची दखल नाही उपोषणाची घेतली तर आपल्या या आंदोलनाचा लढा कसा राहील? असं 4 महिने मी आत्महत्या करणार आहे, आत्महत्याचा इशारा देणार आहे मी. अजून यांची 2 दिवस वाट बघणार आहे मी. आता या उपोषणाला किती जण बसलेला आहे? एकटाच आहे मी. समस्त समाज बांधवाचा तुमच्या उपोषणाला पाठिंबा आहे. आमच्या या चॅनलच्या माध्यमामधून तुम्ही प्रशासनाला काय इशारा द्याल? काय ते 2 दिवसामध्ये निर्णय लावा. 2 दिवसात नाही लावला तर मी मंगळवारी तहसील समोर मी डिझेल घेऊन आत्महत्या करणार आहे. जनहित मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.